नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ताचा खास पॉडकास्ट अमृत संजीवनी, जिथे आपल्या समाजातील मान्यवर डॉक्टरांशी खास संवाद साधला जाईल. या पॉडकास्टचा हेतू आहे आरोग्याच्या क्षेत्रातील कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा प्रवास, अनुभव आणि आरोग्याविषयी मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचवणे. आणि आजच्या या अमृत संजीवनीच्या पहिल्या भागात आपल्या सोबत आहे डॉक्टर अमोल चाटे सर. नमस्कार सर, तुमचं तर मी पहिले नमस्कार. स्वागत करते. तर आपण आधी डॉक्टर अमोल चाटे सरांची ओळख करून देऊया. डॉक्टर अमोल चाटे सर महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ आहेत. थायरॉइडचा आजार मुळासकट कायमचा बरा होऊ शकतो आणि थायरॉइडच्या रुग्णांना आयुष्यभर गोळी खायची गरज पडत नाही, ती संकल्पना डॉक्टर अमोल चाटे सरांनी सर्वप्रथम मांडली आणि अनेक थायरॉइडच्या रुग्णांना गोळीमुक्त आयुष्य जगण्यास मदत करून दिली. तर वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. तर सर, माझा पहिला प्रश्न हा आहे की थायरॉइड म्हणजे काय? थायरॉइड म्हणजे आपल्या गळ्याच्या समोरच्या भागात थायरॉइड नावाची ग्रंथी असते. या ग्रंथीचं कार्य म्हणजे आपल्या शरीराला संतुलित प्रमाणात थायरॉक्सिन हार्मोनचा पुरवठा करणे असतं. म्हणजे थायरॉक्सिन हार्मोन आपल्या शरीरातल्या जवळपास सर्वच अवयवातील क्रिया कंट्रोल करत असतं. आणि जेव्हा आपल्या थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये काहीतरी गडबड होते, म्हणजे की थायरॉक्सिन हार्मोनचं प्रमाण हे कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये तयार व्हायला सुरू होतं किंवा त्याचा पुरवठा कमी किंवा जास्त प्रमाणात आपल्या शरीराला होतो, तेव्हा आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीला थायरॉइडचा आजार झालाय. आणि सर, माझा दुसरा प्रश्न, थायरॉइडच्या आजाराचे प्रकार कोणकोणते? थायरॉइडच्या आजाराचे प्रामुख्याने 4 प्रकार असतात. म्हणजे पहिला प्रकार आहे हायपोथायरॉइडिझम, दुसरा प्रकार आहे हायपरथायरॉइडिझम, तिसरा प्रकार आहे थायरॉइड नोडूल आणि चौथा प्रकार आहे थायरॉइड गॉयटर. तर पहिल्या प्रकारामध्ये काय होतं की हायपोथायरॉइडिझम या प्रकारच्या थायरॉइडच्या आजारामध्ये पेशंटच्या थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये थायरॉक्सिन हार्मोनचं प्रमाण हे कमी प्रमाणामध्ये तयार होतं आणि पेशंटला लक्षणं दिसायला सुरू होतात. या हायपोथायरॉइडिझम या प्रकारच्या थायरॉइडच्या आजारामध्ये आपल्याला प्रामुख्याने हे लक्षण दिसतं की पेशंटचं वजन म्हणजे 100 पैकी 95 पेशंटचं वजन वाढतं. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे हायपरथायरॉइडिझम. या प्रकारच्या थायरॉइडच्या आजारामध्ये पेशंटच्या शरीरामध्ये थायरॉक्सिन हार्मोनचं प्रमाण हे जास्त प्रमाणात तयार होतं आणि या प्रकारच्या थायरॉइडच्या आजाराचं प्रमुख लक्षण जे आपल्याला दिसतं की 100 पैकी 95 पेशंटमध्ये की पेशंटचं वजन हे म्हणजे कारण नसताना कमी होतं. तिसरा प्रकार जो आहे थायरॉइडच्या आजाराचा तो म्हणजे थायरॉइड नोडूल. थायरॉइड नोडूल या प्रकारच्या थायरॉइडच्या आजारामध्ये पेशंटच्या थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये गाठी तयार होतात. आणि चौथा प्रकार जो आहे तो म्हणजे थायरॉइड गॉयटर. गॉयटर या प्रकारच्या थायरॉइडच्या आजारामध्ये थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये गाठी नसतात, परंतु थायरॉइडच्या ग्रंथीवर सूज असते. मग त्याचे बरेचसे वेगवेगळे कारण असतात, ते आपण पुढे बघूयातच. आणि सर, माझा तिसरा प्रश्न की थायरॉइडच्या आजाराची लक्षणं कोणकोणती? थायरॉइडच्या आजाराचे आपल्याला प्रामुख्याने काही लक्षणं दिसतात, ज्यामध्ये हायपोथायरॉइडिझमच्या पेशंटचं हे वजन वाढतं. हायपरथायरॉइडिझमच्या पेशंटचं वजन हे कारण नसताना कमी होतं. त्यानंतर आळस येणं, झोप जास्त किंवा कमी येणं, थकवा जाणवणं, दम लागणं, अंगात जडपणा जाणवणं, चिडचिड होणं, घबराट होणे, छातीत धडधड होणे, घाम जास्त येणे, डिप्रेशन जाणवणे, मूड स्विंग किंवा कारण नसताना मूड खराब होणं, काम करण्यात उत्साह न जाणवणं, थंडी सहन न होणं, गरमी सहन न होणं, अचानक थंडी वाजणं, अचानक गरमी होणं, पोट साफ न होणं, डोकेदुखी होणं, त्वचा कोरडी पडणं, चेहऱ्यावर सूज येणे, हातापायावर सूज येणे, हातापायाला मुंग्या येणे, वात येणं, चक्कर येणं, अंगदुखी होणं, सांधेदुखी होणं, हातापायाला बधिरता जाणवणं, हातपाय थरथर होणं, डोळ्यांमध्ये ओढल्यासारखं होणं, डोळ्यांचा आकार मोठा होणं, ऍसिडिटी होणं, घशात त्रास होणं, गिळायला त्रास होणं, केस गळणं, भूक जास्त लागणे किंवा भूक प्रमाणापेक्षा जास्त लागणे किंवा प्रमाणापेक्षा कमी लागणे, किंवा कधी कधी असे होते की भूक सहन होत नाही. आणि महिलांमध्ये पाळीच्या समस्या जाणवतात, ज्यामध्ये अंगावर जास्त जाणं किंवा अंगावरती कमी येणं किंवा पाळीची सायकल आहे ते डिस्टर्ब असणं, म्हणजे कधी वेळेवरती पाळी येत नाही किंवा कधी खूप महिने डिले पाळी यायला डिले होतात. तर अशा प्रकारचे लक्षणं आपल्याला थायरॉइडच्या आजारामध्ये जाणवतात. तर डॉक्टर, आपण आता मूळ मुद्द्यावर येऊयात आपल्या, की थायरॉइडचा आजार कायमचा बरा होऊ शकतो का? हे बघा, थायरॉइडचा आजार कायमचा मुळासकट 100% बरा होऊ शकतो. आता झालेलं काय आहे की इतके वर्ष थायरॉइडचा आजार बरा होत नाही, हा अशा प्रकारचा एक लोकांचा ब्रेन वॉश करून ठेवलेला आहे.
आणि आता तुम्ही म्हणाल की हा ब्रेन वॉश कोणी केला, तर हा ब्रेन वॉश केलाय ॲलोपॅथी मेडिसिन कंपन्यांनी, की जर गोळ्या बंद झाल्या आणि आजार जर पेशंटचा बरा झाला तर यांचे ग्राहक कमी होतील. ग्राहक कमी होतील तर कंपन्या चालतील का? नाही चालणार. मग त्यामुळे ॲलोपॅथी उपचार पद्धतीमध्ये ट्रीटमेंटच किंवा उपचारच अशा पद्धतीचे तयार करण्यात आलेले आहेत की तुम्हाला थायरॉइडच्या आजाराची गोळी आयुष्यभर घ्यावी लागली पाहिजे. आता ॲलोपॅथी उपचार पद्धतीमध्ये जर एखादा आजार बरा होत नाही तर याचा अर्थ असा होतो का की तो आजार जगातल्या कोणत्याच पॅथीमध्ये बरा होत नाही? की तुम्ही जे बोलताय की थायरॉइडचा आजार बरा होत नाही किंवा त्याची गोळी आयुष्यभर घ्यावी लागते, तर ते आहे ॲलोपॅथी विषयी, की ते बाकीच्या पॅथींना लागू होईलच याची काही गॅरंटी नाही किंवा खात्री नाही. तर जेव्हा कोणताही आजार आपण म्हणजे कोणत्याही आजाराविषयी आपण जर बोलायचं ठरलं तर तर ॲलोपॅथीमध्ये त्या आजाराचा उपचार काय आहे हा विषय वेगळा. आणि जगामध्ये इतरही पॅथी आहेत ना, म्हणजे होमिओपॅथी असेल, आयुर्वेदिक असेल, त्यानंतर युनानी असेल किंवा चायनीज मेडिसिन आहेत. तर प्रत्येक आजाराचं प्रत्येक पॅथीमध्ये एक वेगवेगळे मेडिसिन्स अवेलेबल आहेत किंवा त्याचं बरं करण्याची पद्धत वेगळी आहे. तर त्यामुळे ॲलोपॅथी डॉक्टरांनी किंवा ॲलोपॅथी उपचार पद्धतीने सांगितलं की हा आजार बरा होऊ शकत नाही, तर हे त्रिकालाबाधित सत्य आहे असं का मानायचं आम्ही, आणि हे आपण का मानायला पाहिजे? चला ठीक आहे बाबा, की तुमच्या पॅथीमध्ये जे उपचार पद्धती आहे त्यानुसार तुम्ही बोलताय, पण होमिओपॅथीची पण एक काही उपचार पद्धती असेल किंवा होमिओपॅथीमध्ये पण की कोणताही आजार बरा करण्याची एक वेगळी पद्धत असेल. आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्येही आजार बरं करायची काही वेगळी पद्धत असेल, युनानीमध्ये काही वेगळं असेल. ही जी मिथ आहे की थायरॉइडचा आजार बरा होऊ शकत नाही आणि त्याच्या आयुष्यभर गोळी घ्यावीच लागते, तर हे लागू होतं ॲलोपॅथी उपचार पद्धतीसाठी, आणि ॲलोपॅथी डॉक्टर त्यांच्याबद्दल ते बरोबर बोलत असतील आणि बोलत आहेत, ठीक आहे. पण होमिओपॅथीचा जर तुम्ही विचार केला किंवा होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये जर तुम्ही मला विचारलं किंवा मलाच नाही, जगातल्या कोणत्या होमिओ डॉक्टरला विचारलं की थायरॉइडचा आजार बरा होऊ शकतो का, 100% हेच उत्तर येईल की हो, नक्कीच आम्ही थायरॉइडचा आजार पूर्णपणे बरा करू शकतो. आता तो कसा, की होमिओपॅथी ही उपचार पद्धती जेव्हा तयार झाली आणि त्याचा मूळ जो बेस आहे किंवा आमच्या डॉक्टर हनेमन यांनी जेव्हा होमिओपॅथी शास्त्राचा शोध लावला, तेव्हा जे पुस्तक लिहिलंय किंवा जे काही नियम त्यांनी लिहिले की बाबा आमची उपचार पद्धती कशी काम करेल किंवा आमच्या उपचार पद्धतीचा काय बेस असेल, तर त्या मूळ तत्वामध्येच पहिलंच ॲफोरिझम हे आहे की कम्प्लीट क्युअर. बरोबर, म्हणजे कोणताही आजार एकतर आम्ही बरा करू शकतो मुळापासनं, नाहीतर आम्ही करू नाही शकत. ह्या दोनच गोष्टी होतील होमिओपॅथीच्या बाबतीमध्ये. आम्ही असं मध्येच कोणताही आजार घेऊन नाही बसू शकत. आलं लक्षात? आम्ही पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट करत नाही. होमिओपॅथीमध्ये जर एखाद्या आजारासाठी उपचार उपलब्ध असतील तर ते कम्प्लीट क्युअर, म्हणजेच की तो आजार मुळापासून बरा आम्हाला करायचा आहे, त्या आजाराला मुळापासून उकळून टाकायचंय, हे होमिओपॅथीचं पहिलं ॲफोरिझम आहे. आणि ह्याच तत्वावरती पॅथी तयार झाली, की जेव्हा डॉक्टर हनेमान हे ॲलोपॅथी डॉक्टर होते, आणि जेव्हा त्यांना उपचार पद्धतीमध्ये काही त्रुटी आढळल्या किंवा जेव्हा पेशंटला काहीतरी पेनफुल ट्रीटमेंट त्या काळामध्ये देण्यात येत होत्या आणि आजार फक्त पॅलिएटिव्ह म्हणजे काही काळापुरता आजार दाबला जायचा आणि परत उद्भवायचा, आणि याच्यामध्ये कधी कधी साईड इफेक्ट्स व्हायचे, काही औषध दिल्यावरती दुसराच आजार पेशंटला दिसायचा. या सगळ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर डॉक्टर हनेमन उद्विग्न झाले. त्यांनी मेडिकल प्रॅक्टिस बंद केली आणि पुस्तकाचं ट्रान्सलेशन करण्याचं काम त्यांनी सुरू केलं. त्याच्यामध्ये काही त्यांच्या पुस्तकं वाचण्यामध्ये आले, त्याच्यामध्ये काही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या, आणि मग त्यांनी ते ट्रायल्स घेतल्या, आणि मग त्यांना लक्षात आलं की अरे अशा पण पद्धतीने उपचार होऊ शकतो, की एखादा आजार हा मुळापासून पण बरा केला जाऊ शकतो, किंवा हे सगळे आजार जे काही लोकांमध्ये दिसतात की ज्या आजारांनी लोक परेशान आहेत किंवा लोकांनी त्रासलेले आहेत लोक आजारांनी, तर त्या आजारांमध्ये आपण असं काही मेडिसिन देऊ शकतो की आजार मुळापासून बरा होईल. आणि त्या बेसवरती त्यांनी रिसर्च केलं, बरेच वर्ष त्यांनी क्लिनिकल ट्रायल्स घेतल्या, पेशंटला बरं केलं, त्याचे काही पेपर तयार केला, आणि नंतर मग ते पेपर पब्लिश झाला. आता डॉक्टर हनेमन यांनी पेपर पब्लिश करून 200 वर्ष झालेत. 200 वर्ष पॅथी त्याच आधारावरती काम करतेय की कोणताही आजार आम्हाला मुळापासूनच बरा करायचा आहे. तर मी जे बोलतोय त्यात कोणतं खोटं आहे सांग, आलं लक्षात? तर ऑब्व्हियसली जर होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये थायरॉइडच्या आजारासाठी उपचार उपलब्ध असतील, मेडिसिन्स उपलब्ध असतील, ते आज मी नवीन शोधलेले, माझी क्लिनिकल ट्रायल्स घेऊन त्याच मेडिसिनचे काही कॉम्बिनेशन्स करून माझी उपचार पद्धती डेव्हलप केलेली आहे नक्कीच, की ज्याने पेशंटला लवकर फरक पडतो.
परंतु होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये मेडिसिन्स हे मागच्या 200 वर्षापासून उपलब्ध आहेत. पण आजपर्यंत कोणी मीडिया समोर येऊन बोलायची हिंमतच नाही केली, जी मी पहिले केली. आणि त्यामुळे मी विलन ठरलो ॲलोपॅथी डॉक्टरांच्या नजरेमध्ये. आणि त्यांनी बऱ्याचशा माझ्या विरोधामध्ये काय काय गोष्टी केल्या. इट्स ओके, तो भाग वेगळा. परंतु आपला जो मेन मूळ प्रश्न होता की थायरॉइडचा आजार बरा होऊ शकतो का? नक्कीच होमिओपॅथी औषधांनी थायरॉइडचा आजार मुळासकट बरा होऊ शकतो आणि थायरॉइडचा पेशंट गोळीमुक्त आयुष्य जगू शकतो. आणि सर आपला 5वा प्रश्न असा आहे की थायरॉइड पेशंट दररोज नियमितपणे न चुकता गोळ्या खातो, परंतु त्याचा रोजचा त्रास हा कमी होत नाही. या मागचं नेमकं कारण काय? हे बघा, आता जेव्हा आपण थायरॉइडच्या पेशंटचा विचार करतो किंवा जेव्हा जे काही रुग्ण आम्हाला रोजचे भेटतात, तर मॅक्झिमम पॅटर्न आम्हाला हाच बघायला भेटतो की पेशंट वर्षानुवर्ष रोज सकाळी उठलं की थायरॉइडची म्हणजे ब्रश केलं की सगळ्यात पहिले थायरॉइडची गोळी घेतो. हो. त्यानंतर तो मग अर्धा एक तासाने काहीतरी चहा नाश्ता वगैरे आणि त्याचं पुढचं रुटीन सुरू होतं. म्हणजे थायरॉइडच्या पेशंटची सकाळ आणि त्याच्या दिवसाचं रुटीनच गोळी घेण्यापासून सुरू होतं आणि हे वर्षानुवर्ष चाललेलं आहे. थायरॉइडच्या गोळीचं प्रमाण तर कमी होत नाहीये, उलट ते वाढतंय. आणि हे सगळं करत असताना थायरॉइडच्या पेशंटमध्ये आपल्याला जी गोष्ट दिसते ती म्हणजे पेशंट रोज नियमित सकाळी उठले की गोळी घेतोय, त्याला जे शारीरिक त्रास होत आहेत, म्हणजे जे आता आपण लक्षण डिस्कस केले, आळस, झोप, थकवा, दम लागणं, जडपणा, चिडचिड, घबराट, ह्या सगळ्या गोष्टी पण त्याला त्या गोळीसोबत होत आहेत. तर मग ही रोजची गोळी घेऊनही थायरॉइडच्या पेशंटला होत असलेले त्रास हे दिवसेंदिवस वाढतायत किंवा होतच आहेत, ते कमी होत नाहीयेत. त्याचं कारण काय की याच्यामध्ये जेव्हा तुम्ही थायरॉइडची गोळी घेता, थायरॉइडची गोळी तुमचा थायरॉइडचा रिपोर्ट नॉर्मल आणते. म्हणजे तुमच्या शरीरातलं जे थायरॉइडचं हार्मोनचं प्रमाण कमी का जास्त झालेलं आहे ते बाहेरून गोळी दिल्यानंतर ते कंट्रोलमध्ये येत आहे किंवा ते फक्त मॅनेज होत आहे, त्याला फक्त मॅनेज केलं जात आहे. परंतु थायरॉइडचा हार्मोनल डिस्टर्बन्स जेव्हा शरीरामध्ये होतो तेव्हा आपल्या शरीरातलं मेटाबॉलिझमची प्रक्रिया सुद्धा डिस्टर्ब झालेली असते आणि ती डिस्टर्ब झालेली प्रक्रिया तुमच्या थायरॉइडच्या गोळीने नॉर्मल होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला जे दररोजचे त्रास वेगवेगळ्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवामध्ये होत असतात ते कमी होत नाहीत. आणि त्यामुळे थायरॉइडच्या पेशंटला नियमित रोज सकाळी उठून गोळी घेऊनही रिपोर्ट नॉर्मल दिसतात, परंतु त्याचे शारीरिक त्रास कमी होत नाहीत, कारण की मेटाबॉलिझम डिस्टर्बन्स निघून गेलेला असतो. आणि सर हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो की होमिओपॅथी औषधांनी आजार बरा व्हायला खूप वेळ लागतो, तर याबद्दल तुम्ही काय सांगा? हे बघा, मी आताच तुम्हाला सांगितलं की जसं थायरॉइडचा आजार कायमचा बरा होऊ शकत नाही, ही जी मिथ पसरवली गेली आहे इंटेन्शनली, त्याच पद्धतीने होमिओपॅथी औषधांना थायरॉइडच नाही कोणताही आजार बरा करायला खूप वेळ लागतो. हा एक गैरसमज पसरवण्यात आलेला आहे ॲलोपॅथी मेडिसिन्स कंपन्यांनी. आता त्यांचं इंटेन्शन काय म्हणजे संपूर्ण जगामध्ये की जेव्हा आपण विचार करतो की ज्या काय पॅथी आहेत सगळ्या, त्याच्यामध्ये टॉपला कोणतं ॲलोपॅथी. आता कुठं मागच्या काही वर्षांमध्ये होमिओपॅथी सेकंड नंबरला आली, थर्ड नंबरला ऑब्व्हियसली आयुर्वेदिक असेल आणि बाकीच्या पॅथीज. तर मग ह्या लोकांना त्यांची टॉपची पोझिशन तर सोडायची नाहीये, मग काय करायचं, तर इतर पॅथीनुसार गैरसमज पसरवायची. आलं लक्षात? तर त्याच कटकारस्थानाचा एक भाग म्हणजे होमिओपॅथीने कोणताही आजार बरा करायला खूप जास्त वेळ लागतो. आता हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. एखाद्या पेशंटला डायबिटीज आहे, थायरॉइड आहे, ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा डिप्रेशनचा त्रास आहे किंवा मानसिक आजाराचा त्रास आहे किंवा कोलायटिस असेल, अल्सरेटिव्ह कोलायटिस असेल, संधिवात असेल, तर या लोकांना ज्या ॲलोपॅथीच्या गोळ्या चालू असतात त्या किती वर्ष घ्याव्या लागतात? आयुष्यभर. आयुष्यभर. बरोबर. थायरॉइडची गोळी आयुष्यभर, डायबिटीसची गोळी आयुष्यभर, त्यानंतर ब्लड प्रेशरची गोळी आयुष्यभर, कोलेस्ट्रॉलची गोळी असेल इकोस्पिरिन ती पण आयुष्यभर घ्यावीच लागते. आता तुम्ही जे मला म्हणालात की होमिओपॅथीने आजार बरा करायला वेळ लागतो, की चला ठीक आहे की ॲलोपॅथीची गोळी, आता बीपी वाढला, गोळी घेतली ॲलोपॅथीची, अर्ध्या घंट्यात बीपी नॉर्मल. तर शुगर वाढली, गोळी घेतली, अर्ध्या घंट्यामध्ये शुगर नॉर्मल. पण सेकंड डेला परत गोळी घेतली तरच शुगर नॉर्मल, थर्ड डेला गोळी घेतली तरच शुगर नॉर्मल, चौथ्या दिवशी जर गोळी नाही घेतली तर शुगर परत वाढणार, पाचव्या दिवशी गोळी नाही घेतली तर परत शुगर वाढणार, सहाव्या दिवशी गोळी घेतली तर परत शुगर कमी होणार. बरोबर. म्हणजे मॅक्झिमम गोळ्यांचा जो असर आहे तो एक 24 घंट्याच्या आसपासच असतो ॲलोपॅथीमध्ये.
आता होमिओपॅथीचा आपण विचार करू, की आता होमिओपॅथीमध्ये काय होतं, की आता पेशंटची शुगर वाढली आहे. आज त्याने गोळी घेतली, अर्ध्या घंट्यात शुगर कमी नाही होणार. दुसऱ्या दिवशी पण नाही कमी होणार, तिसऱ्या दिवशी पण नाही कमी होणार. पण 1 महिन्यानंतर पेशंटची शुगर लेव्हल हळू-हळू कंट्रोलमध्ये यायला लागेल. हो. बीपीचा आजार असेल, बीपी हळू-हळू मध्ये यायला लागेल. 1 महिन्याभरात 10% फरक पडेल. 2 महिन्यात 20% फरक पडेल. 6 महिन्यामध्ये 50% फरक पडेल. एका वर्षाने 80% फरक पडेल. आपण वर्स्ट ऑफ द वर्स्ट कंडिशन पकडू, की इतक्या वेळ तर लागतच नाही बरं व्हायला. पण पेशंटला बरं व्हायला 2 वर्ष लागले, 3 वर्ष लागले. पण होमिओपॅथीचा जो मूळ आहे, आधार आहे, की जो बेस आहे, की कंप्लीट क्युअर किंवा आजार मुळापासून बरा करणे, हे जे आमचं तत्व आहे. तर त्यानुसार आमच्याकडे जर मेडिसिन उपलब्ध असेल एखाद्या आजाराविषयी, तर आम्ही तो आजार मुळापासूनच बरा करू. तर बीपी असेल, शुगर असेल, थायरॉइड असेल, अर्थरायटिस असेल, ते आजारांना बरं करायला समजा आम्हाला 2 वर्ष किंवा 3 वर्षे लागली. पण त्या 2 किंवा 3 वर्षानंतर आमच्या गोळ्या बंद होणार आहेत. ॲलोपॅथीच्या गोळ्या बंद होणार आहेत आणि पेशंटचा आजार मुळापासून बरा होणार आहे. आम्हाला खूप वेळ लागला बरं करायला आजार. किती वर्ष लागले? 3 वर्ष. परंतु ॲलोपॅथीची डायबिटीसची गोळी, थायरॉइडची गोळी, बीपीची गोळी, अर्थरायटिसची गोळी तुम्ही किती वर्ष घेणार आहे? मरेपर्यंत. मग स्लो कोण? होमिओपॅथी की ॲलोपॅथीच्या गोळ्या? बरोबर. तर थायरॉइडचा आजारच नाही. थायरॉइड, बीपी, शुगर आणि इतर सगळे क्रॉनिक डिसीजेस बरं करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये खूप वर्ष लागतात किंवा खूप वेळ लागतो. हा एक गैरसमज पसरवण्यामध्ये आलेला आहे. होमिओपॅथी औषधांनी नक्कीच थोडा वेळ लागतो, परंतु आजार मुळापासून बरा होतो, कायमस्वरूपी बरा होतो आणि काही महिन्यांमध्ये किंवा काही वर्षांमध्ये बरा होतो. पेशंटला मरेपर्यंत गोळी घ्यावी लागत नाही. तर सर, हा माझा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. थायरॉइडच्या आजारामुळे काही महिलांना गर्भधारणा राहण्यामध्ये अडथळा येतो. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे बघा, मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं, की पेशंट थायरॉइडची गोळी रोज घेतोय, परंतु त्याच्या शरीरामधले जे थायरॉइडच्या आजारामुळे झालेले जे दुष्परिणाम आहेत, ते काही दूर होत नाहीत ॲलोपॅथीच्या गोळीने. रिपोर्ट तर नॉर्मल येतात. तर त्याचाच एक भाग हा पण एक आहे, की ऑब्व्हियसली मेटाबॉलिझम डिस्टर्बन्स असतो आणि पेशंट थायरॉइडची गोळी रोज घेत असतो किंवा शरीरावरती जे काही दुष्परिणाम झालेले असतात थायरॉइडच्या आजारामुळे ते काही दूर झालेले असतात आणि त्यामुळे त्याच ह्या सगळ्या लक्षणांचा किंवा सिम्पटम्सचा एक भाग म्हणजे थायरॉइडच्या पेशंटला गर्भधारणा राहण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. म्हणजे थायरॉइडच्या रुग्णांना म्हणजे बऱ्याचशा थायरॉइडचा आजार हा 90% महिलांमध्येच असतो. आणि आजकाल यंग महिलांमध्ये तर खूप प्रमाण वाढलेलं आहे थायरॉइडच्या आजाराचं. तर यामध्ये काय होतं, की पेशंटला मिसकॅरेज होणे, म्हणजेच काही कारण नसताना गर्भपात होणे, तर अशा प्रकारचे अडथळे निर्माण होतात किंवा पाळीच्या समस्याही बऱ्यापैकी असतात. तर मग यामध्ये आम्ही काय करतो, म्हणजे आम्ही काय करू शकतो? तर हे बघा, आजपर्यंत आमच्या क्लिनिकमधला रेकॉर्ड आहे, की ज्या महिलांना थायरॉइडच्या आजारामुळे गर्भधारणा राहण्याचा अडथळा निर्माण व्हायचा, तर 10 पैकी 8 महिलांना आमच्याकडे फरक पडलेला आहे, की आमची जी ट्रीटमेंटची म्हणजे आम्ही जे मेडिसिन देतो थायरॉइडच्या आजाराचं, ज्याच्यामध्ये पेशंटचं पहिल्या 2 महिन्यामध्ये शारीरिक त्रास कमी होतात, म्हणजे मेटाबॉलिझम डिस्टर्बन्स निघून जातो. शरीरावरती झालेले साईड इफेक्ट्स किंवा इफेक्ट जे काही थायरॉइडच्या आजाराचे आहेत ते पूर्णपणे निघून जातात. त्यामध्येच हा जो गर्भधारणेमध्ये निर्माण होणारा जो अडथळा आहे तोही दूर होऊन जातो. म्हणजे बरेचसे म्हणजे असे शेकडो पेशंट आहेत, की ज्यांना 10-10 वर्ष, 15-15 वर्ष थायरॉइडच्या आजारामुळे मुलं होत नव्हते किंवा गर्भधारणा राहण्यामध्ये अडथळा निर्माण होत होता. आमची ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर एक 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्येच या सगळ्या म्हणजे बऱ्याचशा पेशंटला फरक पडलेला आहे. एक 3ऱ्या ते 4थ्या महिन्यामध्येच पेशंट आम्हाला कॉल करून सांगतो, की सर, तुमच्या औषधांचा फार चांगला रिझल्ट आला आणि आमचा जो प्रॉब्लेम होता गर्भधारणा राहण्याचा तो सॉल्व्ह झालेला आहे आणि आता 1 महिना, 1.5 महिना जे काही त्याचा गर्भ राहिलेला आहे आणि आता आम्ही फार आनंदी आहोत. हे खूप सारे पेशंट आहेत. तर मी प्रेक्षकांना हे सांगेल, की ज्याही पेशंटला थायरॉइडच्या आजारामुळे गर्भधारणा राहण्यामध्ये अडथळा येत असेल, तुम्ही नक्कीच डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिकमध्ये या आणि नक्कीच आम्हालाही या समस्येमध्ये पेशंटला, रुग्णांना हेल्प करून आम्हालाही कुठेतरी आशीर्वाद भेटतात. तर सर, ॲलोपॅथी डॉक्टर बोलतात, की थायरॉइडचा आजार हा बरा होत नाही आणि तुम्ही सांगता, की आम्ही बरा करतो. तर यामागचं पॅथॉलॉजी आणि फिजिओलॉजी काय आहे? ओके.
हे बघा, की मला काही त्यांच्या पॅथीला नाव ठेवायचं नाहीये आणि अ, मी जे काही सांगेल ते ऑब्व्हियसली ही ही गोष्ट सत्य आहे आणि त्या किंवा ह्याच पद्धतीने आमचे मेडिसिन्स वर्क करतात. हे बघा, होतं कसं की ॲलोपॅथी उपचार पद्धतीमध्ये थायरॉक्सिन हार्मोनची गोळी हायपोथायरॉईडच्या आजारामध्ये दिली जाते आणि हायपरथायरॉईडमध्ये काय होतं की निओमार्केझोल नावाची गोळी दिली जाते. तर आता आपण एक एक एक्झाम्पल घेऊ की हायपोथायरॉइडिझममध्ये काय होतं नेमकं. हायपोथायरॉइडिझमच्या आजारामध्ये आपली थायरॉइड ग्रंथी आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणापेक्षा कमी प्रमाणामध्ये हार्मोन तयार करते, म्हणजे थायरॉक्सिन हार्मोन तयार करते. मग यामध्ये जेव्हा शरीरामध्ये कमतरता निर्माण होते थायरॉक्सिन हार्मोनची आणि लक्षणं वगैरे दिसायला लागतात, त्यावेळेस पेशंट किंवा ॲलोपॅथी डॉक्टर्स काय करतात की आपण त्याला मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर्स म्हणू, की मॉडर्न मेडिसिन डॉक्टर्स काय करतात की त्यांना थायरॉक्सिन हार्मोन हे गोळीच्या मार्फत बाहेरून दिलं जातं. बरोबर? हं. म्हणजे पेशंटनी आज हार्मोनची गोळी घेतली, की त्याचा दिवस एक 24 घंट्याचं हार्मोनचं प्रमाण संतुलित होऊन जातं. मग सेकंड डेला परत आपली ग्रंथी व्यवस्थित काम करत नसते. मग हार्मोनची कमतरता होते. मग परत गोळी घ्या. मग थर्ड डेला तसं असं असं वर्षानुवर्ष चालत राहतं. आता होमिओपॅथीचं आता आपण होमिओपॅथीच्या औषधांविषयी बोलू, की होमिओपॅथी औषधांमध्ये काय होतं, की आमच्या गोळीमध्ये कोणत्याही प्रकारचं हार्मोन तर नाहीये. म्हणजे आमच्या मेडिसिन्स ऑब्व्हियसली काही ऑब्जेक्शन असेल तर आम्ही हे पण चॅलेंज देतो, की आमच्या मेडिसिन जाऊन कोणत्याही लॅबमध्ये चेक करा आणि आम्हाला सांगा. हं. तर होमिओपॅथी औषधांमध्ये कोणतंही केमिकल नसतं. सगळ्या मेडिसिन्स हे नॅचरल पद्धतीनेच बनलेले असतात. तर पण तरी पण थायरॉईडचा आजार बरा होतो किंवा गोळी घ्यायची पेशंटला गरज लागत नाही. याचा अर्थ म्हणजे होतं काय नेमकं? तर त्याची आपण पॅथॉलॉजी, फिजिओलॉजी काय असेल ते आपण बघू. हं. जेव्हा पेशंट होमिओपॅथीची औषधं चालू करतो, तेव्हा होतं काय, की आमच्या मेडिसिनमध्ये थायरॉक्सिन हार्मोन तर नाहीये. परंतु गोळी न घेताही अ, अ, शरीरामध्ये हार्मोन संतुलित का राहतं? तर कंप्लीट क्युअर किंवा आजार मुळापासून बरा करणं म्हणजे आम्ही काय करतो, की ग्रंथीमधनं हार्मोन तयार होत नाहीये. तर मग वरतून हार्मोन देण्यापेक्षा आम्ही त्या ग्रंथीलाच दुरुस्त करतो, की आम्ही त्या ग्रंथीतूनच म्हणजे त्या ग्रंथीमधूनच थायरॉइडचं हार्मोन नॅचरली कसं सिक्रीट होईल, या पद्धतीने आम्ही काम करतो. आणि तुमच्या ग्रंथीलाच आम्ही ठीक करायचा प्रयत्न करतो आणि जेव्हा तुमची ग्रंथीच थायरॉइडचं हार्मोन किंवा थायरॉक्सिन हार्मोन व्यवस्थित तयार करायला लागते, तर त्यावेळेस बाहेरून तुम्हाला कोणते हार्मोन किंवा गोळी घ्यायची गरज पडत नाही. बरोबर. तर ह्या अशा पद्धतीने हे सगळं फंक्शनिंग होतं आणि ग्रंथीच आम्ही हेल्दी करतो. ग्रंथीमध्ये जे काही डिफेक्ट्स असतील, त्याच्यावरती आम्ही काम करतो आणि हळू गोळी स्टेप बाय स्टेप कमी होऊन जाते. आणि सर ऑटो इम्यून थायरॉइड डिझीज म्हणजे काय? हे बघा, म्हणजे आता आजकाल जे काही थायरॉइडचे पेशंट आपल्याला दिसतात, म्हणजे हायपो आणि हायपर थायरॉइड या 2 प्रकारच्या आजारामधले पेशंट जे असतात. तर जवळपास 100 पैकी 90 थायरॉइडचे पेशंट हे ऑटोइम्यून डिसीज ह्याच आजाराचे असतात. आता आपल्याला जनरली काय होतं, की पेशंटला हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम या 2 गोष्टी माहिती असतात. म्हणजे ऑटोइम्यून डिसीज म्हणजे काय, की तुम्हाला हायपो आणि हायपर या दोन्ही प्रकारचा कोणताही आजार होण्याचं नेमकं मूळ जे आहे, ते म्हणजे ऑटोइम्यून डिसीज. तर ऑटोइम्यून डिसीजमध्ये काय होतं, की तुमची रोगप्रतिकार शक्ती हं. व्यवस्थित काम करत नाही. म्हणजेच आपल्या शरीरातली रोगप्रतिकार शक्ती आपल्याच थायरॉइडच्या ग्रंथीला फॉरेन पार्टिकल म्हणजे बाहेरचा अवयव मानून आपल्याच थायरॉइडच्या ग्रंथीचे सेल डॅमेज करत राहते. आणि त्याच्यामुळे सेल डॅमेजची प्रोसेस जी काही आपल्या थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये चालू असते, त्यामुळे एकतर हार्मोनचं प्रमाण कमी प्रमाणात तयार होतं किंवा मग हायपरथायरॉइड असेल, तर ते जास्त प्रमाणात तयार होतं. जेव्हा हायपरथायरॉइडच्या पेशंटला हायपोथायरॉइडिझम किंवा थायरॉइडचा आजार होण्याचं कारण ऑटोइम्यून डिसीज असतं, तेव्हा त्या आजाराला आपण हशिमोटोज थायरॉइडायटिस असं म्हणतो. आणि जेव्हा हायपर थायरॉइडच्या रुग्णामध्ये थायरॉइडचा आजार होण्याचं कारण ऑटोइम्यून डिसीज असतं, तेव्हा त्याला आपण ग्रेव्ह डिसीज असं म्हणतो. आता यामध्ये, की आता तुम्ही जे विचारलं, की बाबा ऑटोइम्यून डिसीज म्हणजे काय? आता हे मी सांगितलं, की ऑटोइम्यून डिसीज म्हणजे हे हे प्रकार असतात. परंतु आता आपली मुलाखत किंवा आपला पॉडकास्ट बघणाऱ्या पेशंटला त्यांच्या डॉक्टरनी तर आजपर्यंत सांगितलेलं नाहीये, की ऑटोइम्यून डिसीज तुम्हाला कोणत्या प्रकारचा हशिमोटोज डिसीज आहे किंवा ग्रेव्ह डिसीज आहे किंवा ऑटोइम्यून डिसीज म्हणजे काय बाबा? हं. हं. तर त्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगतो, की आता जे काही प्रेक्षक आपला शो बघतायत किंवा आपली जे काही पॉडकास्ट हं. बघतायत, तर तुम्हाला जर कोणाला हायपोथायरॉईड किंवा हायपरथायरॉईड या प्रकारचा आजार असेल आणि तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल, की
आपल्याला ऑटोमेन डिसीज या प्रकारातला आजार तर नाहीये. अँटी थायरोपेरॉक्सिडेज अँटीबॉडीज म्हणजे अँटी टीपीओ, म्हणजे तुम्ही लॅबमध्ये जाऊन जस्ट अँटी टीपीओची टेस्ट करायची आहे. मी परत एकदा सांगतो, अँटी टीपीओ या प्रकारची टेस्ट करायची आहे असं तुम्ही जर लॅबमध्ये सांगितलं तर कोणत्याही लॅबमध्ये ही टेस्ट होऊन जाते. कोणत्याही लॅबवाला तुम्हाला टेस्ट करून देईल. आणि अँटी टीपीओची म्हणजे अँटी टीपीओची जी रेंज असते म्हणजे रिपोर्टमध्ये, ती जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त वाढलेली असते, म्हणजे नॉर्मल रेंज ही बऱ्याचशा लॅबच्या पॅरामीटर्सनुसार 0 ते 9 असते, काही लॅबमध्ये 0 ते 60 पर्यंत असते. पण जेव्हा ऑटोमेन डिसीज असतो तेव्हा ही रेंज 100 पासनं 200, 400, 500, 800, 900, 1000 तर 1400-1500 पर्यंतही गेलेली आपल्याला दिसते. आता या प्रकारचा थायरॉइडचा आजार जेव्हा पेशंटमध्ये दिसतो ऑटोमेन डिसीज, म्हणजे अँटीटीपीओची रेंज खूप हायर असते, 1000 प्लस असते, कधी कधी 500, 700, 800 असते. तर या प्रकारचा आजार ॲलोपॅथी उपचार पद्धतीमध्ये ऑब्व्हियसली बरा होत नाही. त्यासाठी काही औषधं उपलब्ध माझ्या माहितीमध्ये तर नाही आहेत. असतीलही मला त्याशी काही संबंध नाही. परंतु आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही आतापर्यंत हजारो ऑटोमेन थायरॉइड डिसीज असलेल्या पेशंटला सुद्धा बरं केलेलं आहे. अँटीटीपीओची रेंज 1300-1400 वरतून आम्ही 60-70 पर्यंत आणलेली आहे. त्याचे आमच्याकडे रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत. तर त्यामुळे तुम्हाला जर ऑटोमेन थायरॉइड डिसीज जरी असेल तरीही आम्ही त्या आजाराला मुळापासून बरं करू शकतो. आणि सर, हा एक शेवटचा प्रश्न, आपला शो बघत असलेल्या प्रेक्षकांना तुम्हाला कसं भेटता येईल? हा, हे बघा, आता जे काही आपला शो बघतायत त्या प्रेक्षकांना जर मला भेटायचं असेल किंवा मला आमच्या क्लिनिकमध्ये उपचार घ्यायचे असतील, मला भेटणं सोडून द्या बाबा, आमच्या क्लिनिकमध्ये उपचार घ्यायचे असतील, तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये दादर आणि विरारमध्ये शाखा आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमची मुख्य शाखा आहे. नाशिकमध्ये आमची शाखा आहे. पुण्यामध्ये स्वारगेटला आमचं क्लिनिक आहे. लातूरमध्येही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आमचं क्लिनिक आहे. आणि आता ठीक आहे बाबा, महाराष्ट्रामध्ये 6 ठिकाणी आमच्या शाखा आहेत, परंतु या व्यतिरिक्तही ज्या शहरांमध्ये लोक राहतात किंवा पेशंट राहतात, तर तुम्हालाही आम्हाला दाखवायचं असेल तर ऑनलाईन उपचार पद्धतीच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन ट्रीटमेंटच्या माध्यमातून आमची पूर्ण टीम 24 तास काम करत असते. तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही शहरात असाल, महाराष्ट्रातल्या बाहेरही कोणत्याही शहरामध्ये असाल, संपूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेरही विदेशातही आम्ही ऑनलाईन क्लिनिकच्या माध्यमातून सेवा उपलब्ध करून देतो. तुम्ही घरी बसूनही उपचार घेऊ शकता. म्हणजे क्लिनिकमध्ये आलात तरी चांगलीच गोष्ट आहे. समजा येणं नसेल होत तरीही क्लिनिकमध्ये न येता सुद्धा तुम्ही घरी बसून त्याच पद्धतीने आणि त्याच प्रकारची ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकता. आतापर्यंत हजारो पेशंटने आमच्याकडे ऑनलाईन ट्रीटमेंट घेतलेली आहे. म्हणजे जवळपास 4-4.5 वर्षापासून, म्हणजे जेव्हापासून कोविड सुरू झाला, म्हणजे जेव्हा कोविड सुरू झाला होता तेव्हापासून आम्ही ऑनलाईन क्लिनिक सुरू केलं. आणि कोविडमध्ये सुद्धा आणि नंतरही हजारो पेशंटला आम्ही ऑनलाईन क्लिनिकच्या माध्यमातून सेवा दिली आणि ऑनलाईन उपचार पद्धतीमध्ये सुद्धा आम्ही पेशंटला बरं केलेलं आहे. आणि जी ट्रीटमेंट आमची क्लिनिकमध्ये होती त्याच पद्धतीची पूर्ण ट्रीटमेंट आम्ही ऑनलाईन क्लिनिकच्या माध्यमातून देतो. त्यामुळे तुम्हाला क्लिनिकमध्ये येणं शक्य होत असेल तर नक्कीच या. जर येणं नसेल होत तर तुम्ही ऑनलाईन क्लिनिकच्या माध्यमातून ट्रीटमेंट चालू करा आणि थायरॉइडच्या आजारातनं मुळापासनं बरं व्हा. नक्कीच सर, या सगळ्या प्रश्नांमधून नक्कीच आपल्या प्रेक्षकांना खूप फायदा होणार आहे. तर थँक्यू सो मच सर, आपल्या या विशेष पॉडकास्टमध्ये तुम्ही आलात. जर तुम्हालाही थायरॉइड सारखा आजार असेल तर नक्कीच साठे होमिओपॅथीला व्हिजिट करा आणि भेटूयात आपल्या पुढच्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे अमृत संजीवनी. आणि आमच्या चॅनलला म्हणजेच सत्य पे सत्ताला सबस्क्राईब करायला विसरू नका.